उन्हाळ्यात आज आपण नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत। हे खाल्ले तर अगदी दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं। प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन्स हे सर्व आपल्या शरीराला या नाश्त्यामधून भेटणार आहे। इथे आपण रात्री लावलेलं दही आहे, यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 कट केलेले बारीक मिरच्या तुमच्या आवडीनुसार इथे टाकायचे आहे। हे थंडगार ताक सकाळी प्या किंवा दुपारी प्या, आपल्याला थंडगार वाटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं। आता आपण इथे हे डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले आहेत, यामध्ये थोडा लिंबूचा रस पिळायचा आहे। लिंबूचा रस पिळल्यामुळे याची चव आणखीन वाढते। आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चाट मसाला टाकू शकता, पण मी असा हा नॉर्मल ज्यूस बनवणार आहे। यामुळे आपल्या शरीरामधील हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। जर तुम्हाला थकवा वाटत असेल, चक्कर येत असेल तर असे ज्यूसेस नक्की करून प्या, खूप हेल्दी आणि फ्रेश वाटते। आता सकाळच्या नाश्त्यासोबत हे ज्यूस आणि हे थोडे प्रोटीनयुक्त नाश्ता घेतला की आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं। इथे आपण गाजर, बीट बारीक कट करून घेतलेले आहे। मिक्सरला टाकून याचा छान असा हा ज्यूस बनवायचा आहे। थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि वरतून चाट मसाला टाकायचा आणि हा बर्फाचे गोळे थंडगार, खूप टेस्टी चविष्ट असा हा ज्यूस बनतो। आता इथे आपण हे पायनॅपल घेतलेलं आहे। हे पायनॅपल आपण या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून याचा छान असा पायनॅपल ज्यूस बनवायचा आहे। किती तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये हे घरी हेल्दी ज्यूसेस बनवू शकता। अगदी इथे आपण मोड आलेले कडधान्य घेतलेले आहे, भिजवलेले शेंगदाणे, चणे, कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही झाला आपला प्रोटीन नाश्ता। इथे आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे, कांदा, टॅमॅटो, ओटाणे आणि थोडंसं पाणी। ही झाली ओटाणा उपमा। आता आपण याच पद्धतीने पराठासुद्धा बनवून घेऊया। इथे आपण बटाटे शिजवून बारीक मिक्स केलेले आहेत, त्यामध्ये लाल तिखट, कांदा टाकलेला आहे। याचा व्हिडिओ सविस्तर आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्की पहा। अशा पद्धतीने हे मिक्स करून याची छान तूप लावून पराठा बनवायचा आहे। त्यानंतर इथे शेंगदाणे आहेत, खजूर आहेत। हे जरी उपवास असेल तर ड्रायफ्रूट्स हा उपवासाचा नाश्ता आहे। अशा प्रकारे आपण 8 दिवसाचे वेगवेगळे नाश्ते, ज्यूसेस इथे ही रेसिपी अपलोड केलेली आहे। तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून सांगा। या जर रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील, अगदी कुणीही सहज बनवू शकतील एवढ्या सोप्या रेसिपी आहेत। तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा। आणि ह्या अशा डाएट फ्री रेसिपी आहेत जे मी लास्ट ताटामध्ये दाखवलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही गॅस न पेटवता अगदी सहज छोटी मुलंसुद्धा बनवू शकतील अशा ह्या रेसिपी आहेत। व्हिडिओ पहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर प्रथमच असेल तर एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। ह्या रेसिपी तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।